महत्वाची बातमी, चौकशी समिती अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापळे ससून रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत। त्रिसदस्यीय समितीकडून ससून रुग्णालयातील गैरप्रकाराची चौकशी केली जाणार आहे। वैद्यकीय तपासणीतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे आणि ही समिती आता ससूनमध्ये पोहोचलेली आहे। वैद्यकीय तपासणीतील गैरप्रकाराच्या चौकशीला आता सुरुवात आहेत। पल्लवी सापळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या समितीचे दुसरे जे सदस्य आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही समिती आता जो ससूनचा गैरकारभार आहे त्या संदर्भातली चौकशी केली जाणार आहे। आपण पाहू शकतो पल्लवी सापळे मॅडम काय नेमकं बोलतात त्या सगळ्या संदर्भात, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र ज्या पद्धतीने दोन मिनिट कमिश्नर वैद्यकीय शिक्षण थोड़ा पीछे थोड़ा सा पीछे कमिश्नर मेडिकल एजुकेशन कमिश्नर मेडिकल एज्युकेशननी आमची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। मी आहे, माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून डॉक्टर चौधरी येत आहेत। तर कल्याणी नगर मधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू। श्रीहरी हळनोर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। ब्लड सॅम्पल मध्ये बदल करण्याचा ठपका त्या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे, चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहे? नाही, शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत, त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया ह्या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू। ते आम्ही माहिती घेऊ ना। आता तर आम्ही आलोय। चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे। त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्याची चौकशी होईल। आरोप करण्यात आलेला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांना काही आरोप करण्यात आलेले आहे। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। आता आम्ही जाऊ डीन ऑफिसमध्ये, त्यावेळी आम्हाला कळेल, त्यावेळी माहिती कळेल। आयुक्त वैद्यकीय शिक्षण उन्होंने ये समिति की गठन की है जिसमें मैं हूँ, डॉक्टर गजानन चव्हाण और डॉक्टर चौधरी छत्रपति संभाजी नगर से हैं। वो आने वाले हैं अभी थोड़ी देर में। और कल्याणी नगर इंसिडेंट के रिलेटेड ससून हॉस्पिटल में जो घटना घटी है उसकी हमें तफ्तीश करनी है कि वो नियम के अनुसार हुआ है कि नहीं, और वही जो उसका रिपोर्ट है वो हम गवर्नमेंट को सबमिट करेंगे। अभी तो हम जाके हमें इन्फॉर्मेशन मिलेगी। हमें आज इन्वेस्टिगेट करने कहा गया है, कब तक चलेगा मैं खुद नहीं कह सकती। थैंक यू।